नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. आज परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आम्ही सगळे पुण्याला निघालोय. ओमच्या बहिणीचं लग्न, जसं काही मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं. याच्यासाठी ते गॉगल विगल नाही का शॉपिंग केली होती आम्ही जाऊन. तर आता पुण्याला निघालोय. मी आहे, हर्ष आहे, शिवम आहे. आता आम्ही ओमच्या इथं चाललोय. त्याच्या इथून बघू अजून कोण ऍड होतं. तर बोलले अजून 2-3 जण कोणीतरी येणार आहे आमच्या गाडीमध्ये. काय बॅगी बिगी बी ठेवायच्या आहे. तर बघू आता तिकडे पुढे जाऊन कसं होतं काय होतं. हा, जर पुढे मी गाडी चालवली तर शिवम ब्लॉग चालवणार आहे स्टार्टिंग मध्ये. बघू ते पुढे समजेल. आता तिकडे गेल्यावर कोण चालवलं कोण नाही. तर भावांनो, जर समजा मी गाडी चालवली तर शिवम ब्लॉग कंटिन्यू करेल. अंदर ते दुसरं कोणी चालवली तर मीच ब्लॉग पुढे कंटिन्यू करेल. तुमचा हो, तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार. कॉलवर कॉल येतोय. कोण आहे? ओम. तर आता आम्ही तुमची काळजी तुमचा भाऊ घेणारच आहे. तर भावांनो, आता आम्ही निघतोय इथून. फोन येऊ राहिला ओमचा. ऑलरेडी आम्हाला लेट झालंय. आमच्यामुळे त्या बिचाराला लेट झालंय. तर आता डायरेक्ट तिकडे जाऊनच पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो. आम्ही आलोय ओमच्या इकडे नाही का. ओमचा भाऊ आहे, छोटा भाऊ आहे गोलू. कुणाल माने आमचा मित्र. हे दोन्ही ओमचे दाजी. हे पण दाजी ना, काका आहे. ओमचे काका आहे, ओमचे दाजी. गोलूचे दाजी कोण? आता आम्ही निघतोय इथनं. बरं जातो. मोठो आहे का? बोल. चाललोय आम्ही पुण्याला. आम्ही निघालो इथनं ओम्याच्या घराच्या इथनं. हे सगळे आमच्या सोबत आहे. हे दाजी आपला आहे का. कुणाला ओळखत असेल तुम्ही, आमच्या इकडचं पॉप्युलर रील स्टार दी कुणाल माने. येऊ का? येऊ रे तरकाश. तर भावांनो, आता मी पहिल्यांदाच पुण्याला चाललोय. मी पण पहिल्यांदा चाललोय. हा का? तुम्ही नाही जात? मी पण पहिल्यांदा चाललोय. आपण बाकीचे जाऊन आलेले सगळे. आजपर्यंत भावांनो मी पुण्याला जाईल नाहीये, पहिल्यांदाच चाललोय. तर बी रस्ते बिस्ते आपल्याला काय माहित नाही, पण एवढं तरी बरं आहे का आपल्यासोबत थोडे एक्सपिरियन्स माणसं बसले. सगळे मोठे बसले दोन आमच्या सोबत. आपल्याला रस्ता बिस्ता सांगतील नाही का एकदम. म्हणजे पुढे तर तेच चालवणार आहे गाडी. मी नंतर आमच्या दाजी चालवणार आहे. कारण मी तुम्हाला थोडं ब्लॉगिंग बिगिंग मध्ये थोडं एंटरटेन देईल नाही. कारण काय, याला तुम्हाला माहिती ब्लॉगिंग येत नाही, याला येत नाही, हर्षला येत नाही, याला कोणालाच ब्लॉगिंग येत नाही. ते मलाच करावं लागतं. बरं. हा, तर आता पुढे भावांनो, आम्ही जर कुठे थांबलो बिमलो काही वाटलं आम्हाला तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो. नाही तर मग डायरेक्ट तिकडे पोहोचल्यावरच ब्लॉग कंटिन्यू कर. इकडे लग्न आलो होतो. ओमे अरे चला अजून राहिलं. आता आम्ही तर चहा प्यायला थांबलोय. आम्हाला गाडीची ओम आमच्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आलाय ब्लॉग मध्ये. आपल्याला तोंड सांभाळायचंय शिवम ब्लॉग मध्ये, समजते नाही होत तू गाणी म्हटलो. हा, तर ओम्या पहिले आलाय ब्लॉग मध्ये, पहिल्यांदा आलाय. त्याला नाही का म्हणजे असं कधी ब्लॉग मध्ये दाखवेल नव्हतं मी. तर म्हणलं आता फ्रेम मध्ये येऊन टाकू नाही का आपल्या भावाला. तर तिकडे पुढे येतच राहील. आता तिकडे गेल्यावर पण ब्लॉग कंटिन्यू राहील. आम्ही चहा प्यायला थांबलो होतो. तर तुमचा हो चहा पित नाही, मी नाही पित चहा. बाकीच्यांना चहा प्यायचं होतं, थांबलेले चहा प्यायला. तू पण नाही पित. आपण दाड्या बी नाही पित चहा. दाखव पॅटलॉस दाखव. ते पण नाव घेऊ. हे पण बीप होऊन जाईल. हा, तर भावांनो काय काय हे पण बीप होऊन जाईल. काय नाव घेतलं मी बीप मारून टाकल का. सगळ्यांचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि गाडीची हॉबी चेक करायची होती आम्हाला. त्यासाठी मी थांबलो होतो. आता आम्ही निघतो एकदम पुढे थोडे कंटेंट त्यात आले तर देऊ, नाही तर तिकडे थांबल्यावरच पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. नाही तर ब्लॉग लय मोठा होऊन जाईल नाही का. तूच काय आता गांड्या खाली पडले. आमच्यासाठी माझ्या नोयपोसाठी घेतलं कारण की आम्ही चहा नाही पिलं. पण हा हर्षला पण काय तीन पडले मग काय. माझा बाकीचा आहे अजून एवढा बाकी दिसायला. यांनी घातला सारा सर्व. आता आम्ही निघतो सगळे. आता आम्ही पुण्याला चाललोय. रस्ता कोणता आहे? संगमनेरच्या मागे. भावना, तुम्ही रस्त्याची कंडिशन बघा कशी. दुर्दशा आहे, दुर्दशा. आम्हाला एकदम रॅपिड मध्ये जायचं होतं, पण खड्डे अशा असल्यामुळं आमच्या सोबत 25 वर्ष जुने
हेवी ड्रायव्हर बसलेले गाडी चालवायला, तरी सुद्धा खड्डे इतके घाणेरडे का आम्हाला हळूहळू जावं लागू राहिलं, नाही तर आम्ही केवळ सपसप निघून गेलो असतो. या रस्त्याने इतके खड्डे, खड्डे तर खड्डे, पॅच पण नीट भरेल नाही. डायलॉग दे ना, दे दे. आचारसंहिता चालू आहे. ही महानगरपालिका नाहीये ना, पण हा का? ही थोडी महानगरपालिका आहे. या सगळ्या या रस्त्याचे काम जे पण कॉन्ट्रॅक्टर लोकांनी केले असेल ना, त्यांच्या खड्ड्यात पाय, खड्ड्यात पाय. हे रे, डीप करावं लागेल जास्त डीप मध्ये. तर भावांनो नमस्कार परत एकदा. आता आम्ही आळे फाट्याला पोहोचलेलो आहे. आम्हाला तुम्हाला हा कोणता तालुका बोलले तिथे? झुंजळ कोणतं तरी म्हणे. झुंजळ. आम्ही इकडे चाललो होतो मित्रांनो टॉयलेटला, पण त्या काका म्हणे इकडे बिबट्या राहता, अंधारात जाऊ नका. आम्ही गपचूप आम्ही आता पंपावर आलेलो आहे. झुंजळ कोणता तरी तालुका आहे, आता तालुक्यात आहे आम्ही. तर इथं ते म्हणे सगळीकडे तुम्ही अंधारात कुठं बी जा, सगळीकडे इथं बिबटेच बिबटे. लाईट म्हणून आमची डेअरिंग तिथेच संपली, म्हणून आम्ही आता इथं भावांनो आता आम्ही हॉटेलला थांबलोय जेवायला. हॉटेलला कसलं थांबलो आता? हॉटेलला अति ओरिजिनल फक्त का ना बघू बघू जमलं तर करू, नाही तर मग करू पहिले पोटभर तुम्हाला सगळं पहिले पोटभर जेवण करून घेऊ, काय वाटतं? कंटेंट देऊ तुम्हाला एकदम भारी. आम्ही काय खाणार वगैरे नाही बघू, देता आले तर देऊ, नाही तर मग पहिले चमचमीत बटर रोटी. हा माझा काही नाही लावला. आता अन्न पहिले पोटभर जेवण करून घेऊ, बघू जमलं तर करू ब्लॉग कंटिन्यू, नाही तर मग जाऊ द्या. मग डायरेक्ट इकडून निघाल्यावरच करू. आम्ही इथं आलतो आणि पा कोण भेटलंय, त्याचे पूर्वज माझे तू पाय ना, होय ना. अरे शर्ट टाका त्याच्यात चांगलं वाटतं, काही काही नाही वाटत. सीन कसं काय येते? अरे असं बारीक दिसतोय तो वाईड अँगल मध्ये, होय. हे अशा हत्ती त्यांचे पूर्वज. पहिले एकदम प्रोफेशनल आहे नाही का, एकदम खतरनाक आहे तगडे. अरे तू घाणच करा भावांनो, हॉटेल एकदम तगडे नाही का, एकदम प्रोफेशनल हॉटेल आहे. आणि इथं आहे ना अशी ओमेची गावठी चाळे दाखवूनच देणार आहे. मी फक्त एवढं बोललो की पुणे शिवारत्नारीचे सर्व भावना. आम्ही वॉशरूम मध्ये आलोय, वॉशरूम पण किती प्रोफेशनल आहे. हे बघा सेलिब्रिटीचं, ते नाही का सेलिब्रिटी तर मी आणि वैभव जाऊ शकतो. भावनो आता विषय असा आहे का इथं आम्ही लाईट नाश्ता करणार आहे, कारण लाईट नाश्ता करायला आलोय आम्ही. आता आम्ही काय काय मागवलंय? ओमे सांग बरं काय काय मागवलंय. चिक्की म्हणतात मला. काय काय मागवलंय सांग ना. अरे सांग काय म्हणतात? कोथिंबीर वडी. आता आम्ही नाश्ता करणार आहे, कारण काय हॉलवर ऑलरेडी ओमेने आमची जेवायची सोय करून ठेवलेली आहे. काय ओमे जेवायला हॉलवर? काय काय अजून पावभाजी पुलाव आणि पावभाजी किंवा पुलाव वगैरे आहे काहीतरी. ऑलरेडी आमचं जेवण ऑलरेडी आम्ही थोडा लाईट नाश्ता करून जेवण म्हणजे नाश्ताच झाला, पण जेवण सारखंच झालं, उरडण सारखंच झालं. कारण आम्ही ते कोथिंबीर वडे, कोथिंबीर वडे, परत सोयाबीन चिल्ली, परत सँडविच, हे सगळं भारी होते, सगळं खाल्लं. तर ऑलरेडी आमचं जेवणासारखाच नाश्ता झालेला आहे. तर म्हटलं आता टाईमपास जरायचं पान खाऊ. तर शिवम आम्हाला इथं पान खाऊ घालतोय, पान खायला आलो. हा आणि शिवम तुम्हाला काय ना, शिवम पेमेंट सुद्धा ब्लॉग मध्येच करणार आहे, कॅमेऱ्यामध्ये. पुढं 1020 बिल झालं. हा 120 तर झाले, देऊ शकतो म्हणजे देशील तू. मीच देणार होतो. तर भावांनो आता इथं पान बिन घेतो जरा, पान हा म्हणतात ठीक आहे ना. कोणतं मगई मसाला पान आहे ना, चांगलं आहे ना. तुपाची काही चट नाही ना. स्वीट मसाला पान. आता काही आले खाऊन घे. कसा विचार करतो.
भावांनो, वाटलं पान काय खाल्लं एक गोष्ट एकदम मॅन्डेटरी आहे. पान घालणारी काठी सोबत ठेवणार दात पूर्ण ही एकदम मॅन्डेटरी आहे. आम्ही फेकून देऊ. आम्ही एवढे रिच आहे. आम्ही किती रिच आहे ना याचा काय झाला आम्ही आला का बाहेर उदाहरण तर नाही घेऊ शकता आम्ही तुम्हाला एकदम सोप्या याच्यात देतो. दिलं ना. ऐक ना आपल्याला हो ना. आता आमचे जेवण येऊन आले, पाणी बिन घाललं. आता आम्ही सगळे इथून निघालोय. निघालोय जेवण नाही झालं, आपला नाश्ता झालाय. जेवण हा पण नाश्ता पण Snacks नाही का जेवणासारखाच थोडं खाल्लं झाला. आम्ही? नाश्ता पण जेवणासारखाच झाला. आम्ही डायरेक्ट पुण्याला जाऊन ब्लॉग कंटिन्यू करू. हा आता डायरेक्ट भावांना आता आम्ही इथून निघतो. ब्लॉग लय मोठा होऊन जाईल. आता डायरेक्ट पुण्याला जाऊनच. पुण्याला म्हणजे इथून पुणे राहिलंच किती आता 60-70 किलोमीटर राहिलंय. अभी तर हम सीधा तुमको मिलेंगे पुणे आता डायरेक्ट पुण्याला जाऊनच ब्लॉग कंटिन्यू करतो. तिथे पोचल्यावर ब्लॉग कंटिन्यू करतो. बोल. परत नाही होत अरे बोल बोल बोल. परत काहीच नाही होत बोल ना आता. पाहुणं आता आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलोय. लॉन्सवर आलोय आम्ही इथं. आता लॉन्सचं नाव बंद झालंय म्हणजे ते लाईट बंद झाली म्हणून गोविंद गार्डनला आम्ही पोहोचलेलो आहे. आता आमच्या इथून ओम फक्त इथून गायब झालाय. ओम आता गाद्या आणायला चाललाय. गाद्या आणायला चाललाय तो. आम्ही खूप थकलोय आता आम्हाला थकलोय. आयरिशची गरज. आता डायरेक्ट वरती रूम मध्ये जाऊन आमच्या ब्लॉग सेंड करून टाकतो. बॅगी बिगी आम्ही ठेवून आलो वरती. पण मग आता कसं म्हणतो तेव्हाच करणार होतो पण म्हणलं पहिले खाली जाऊन पहिले दाखवून देऊ का लोकेशनला पोहोचले आम्ही. पाहुणं आम्ही रूम मध्ये आलोय. आता वेळ आली आहे काय ब्लॉग सेंड करून टाकू. तुमच्या सगळ्यांच्या सेमधनं एक्झिट घेऊन टाकू. हे बा आम्ही खूप थकलोय आम्हाला खूप रेस्टची गरज आहे गाईस. गाडीत काहीच करत नाही. सगळे बसेल होते. मी तर थोड्या वेळ गाडी चालवली आहे. हे भाऊ थकले जास्त सगळ्यांपेक्षा. यांनी तर काहीच नाही. तर सगळे एवढं जाम झालं आपल्या डोक्यात नाही लागलं. काय काय झालं फार चिमचिम घशात अडकून दिलं. मित्रांनो आपण ब्लॉग एंड करू. असंच तुम्ही वैभव भोजने ब्लॉग्सला प्रेम देत राहा. हा सांगा आता सांग. आणि वैभव भोजने ब्लॉग्सला प्रेम द्या, सपोर्ट करा. आणि तुम्हाला कसं कंटेंट हवंय आमच्याकडनं ते पण आम्हाला सांगा. बाकी आम्ही दिसतो चांगले. आता उद्या तुम्हाला एकदम फ्रेश मध्ये कंटेंट देऊ. लुक वगैरे बघा. उद्याचा ब्लॉग एकदम खतरनाक मध्ये फ्रेश चिंगारी नाही का हे कसं चिंगारी काय चिंगारी चिंगारी. आता ब्लॉग एंड करून टाकतो. थंडी आहे इथं पण एवढी नाहीये. नाशिकमध्ये एवढी थंडी नाहीये. आता पुणेकर पॅटर्न झाले 2 दिवसासाठी. तरी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करावा. पण भावांनो आता कसं आहे जेवण संपून जाईल म्हणून काय आता लवकर आम्ही जेवण करायला करून जातो. घेतो. दाईदा ब्लॉग सेंड करून टाकू. जय महाराष्ट्र. उद्या कुणाल माने 100% डायलॉग आणि डायलॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायचं. रात्री कुठे फिरायला रात्री जर जमलं तर आम्ही एखादी क्लिप काढून तुम्हाला उद्या दाखवू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. लव्ह यू. असं सपोर्ट करत राहा. लवकरच भेटू आपण टॉपला. लव्ह यू.